नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण जवसची चटणी बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की आपल्याला गॅसची फ्लेम लो ते मीडियम करून घ्यायची आहे। कढई छान अशी गरम झाली की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी जवस घालून घ्यायची आहे। जवस आधी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे, म्हणजे त्यात काही घाण असेल किंवा खडा असतील तर ते निघून जातील। आता आपल्याला हिला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे। तर इथे जवळपास 2 मिनिटं आपल्याला हिला छान असं भाजून घ्यायचं आहे। याला आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे। 1-2 मिनिटांनंतरून जवसचा छान असं तडतड आवाज यायला लागतो। ज्या पद्धतीने आपली पांढरी तीळ उडते त्या प्रकारे जवस उडत नाही, तिचा फक्त तडतड आवाज येतो। जवस भाजत असताना आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर तुम्ही जर हलवलं नाही तर एक बाजू भाजली जाईल आणि दुसरी बाजू ही कच्चीच राहील। त्यामुळे याला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। तरी इथे आपली जवस छान अशी भाजली गेलेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम ही बंद करून घेणार आहोत आणि या जवसला एका डिशमध्ये आपल्याला काढून थंड करून घ्यायचं आहे। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे पांढरी तीळ घालून घ्यायची आहे आणि तिलाही छान असं भाजून घ्यायचं आहे। तीळ भाजत असतानाच आपल्याला 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने यामध्ये घालून घ्यायची आहेत आणि त्यांना छान असं भाजून घ्यायचं आहे। तीळ आणि कढीपत्ता छान असं भाजलं गेलं की जवस आपण ज्या डिशमध्ये काढून घेतलेली आहे त्याच डिशमध्ये आपल्याला यांनाही काढून घ्यायचं आहे आणि यांनाही गार करून घ्यायचं आहे। तर इथे जवस, तीळ आणि कढीपत्ता छान असं थंड झालेली आहेत। आता मी इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे। यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत। यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपण भाजून घेतलेली जवस, तीळ आणि कढीपत्ता यात घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता लागेल तेवढं तिखट आपल्याला घालून घ्यायचं आहे। तरी ते तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। मी इथे 2.5 चमचे तिखट घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला छान असे बारीक करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर ही चटणी थोडी जाडसर हवी असेल तर तुम्ही मिक्सर हे चालू बंद करू शकतात, पण बारीकही छान लागते। इथे आपली चटणी तयार झालेली आहे। आता आपण हिला भाकरीसोबत सर्व करणार आहोत। तर मी इथे कळण्याची भाकर घेतलेली आहे। गरमागरम कळण्याच्या भाकरीसोबत ही चटणी खूप छान लागते। तुम्ही बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतही खाऊ शकतात। तुम्हाला कळण्याच्या भाकरीची रेसिपी जर हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याची व्हिडिओही बनवून तुम्हाला नक्की शेअर करेल। आता आपण भाकरीवर ही चटणी टाकून घेणार आहोत आणि त्याला अशा पद्धतीने पसरवून यामध्ये तेल टाकून घेणार आहोत। एखाद दिवशी आपल्याला भाजी सुचत नाही तर अशा पद्धतीने जर घरात चटणी बनवून ठेवलेली असेल तर कधीही आपण तिला भाकरींसोबत खाऊ शकतो। खायला खूप टेस्टी लागते। अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।